बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतामध्ये अखेर मान्सून दाखल झाला आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आज केरळमध्ये अधिकृत आगमन झालेलं आहे। साधारणपणे 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचतो, मात्र यंदा केरळमध्ये त्याचं आगमन सुमारे 3 दिवस उशिरानं झालंय। केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच पावसाने हजेरी लावली आहे आणि काही भागात अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढच्या 2 दिवसात महाराष्ट्रात सुद्धा त्याचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। 6 किंवा 7 जूनला मान्सून तळ कोकणामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात पावसाला सुरुवात होईल। दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर या परिसरामध्ये 7 जूनपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तसंच वाऱ्याचा वेग सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। अगर हम बात करें अगले आने वाले कुछ दिनों में, हम देखेंगे कि मानसून का प्रोग्रेस काफ़ी अच्छा रहने वाला है और अभी जो परिस्थितियाँ काफ़ी अनुकूल बनी हुई है। लेकिन अगर बात करें विदर्भ की, तो विदर्भ का जो सामान्य तारीख होता है वो 10 से 15 जून के आसपास होता है और अभी हम उसके लिए अनुकूल परिस्थितियों पर नज़र रख रहे हैं। जैसे परिस्थितियाँ अनुकूल होगी, हम विदर्भ के लिए मानसून की आगमन की तिथि घोषित करेंगे। लेकिन अभी अगर हम पूर्वानुमान की बात करें अगले आने वाले 5 से 7 दिनों में, तो विदर्भ के कुछ स्थानों पर हल्की से मध्यम बारिश और तेज हवाएं जिसकी रफ्तार 50 से 60 किलोमीटर प्रति घंटे भी हो सकती है। यंदाच्या पावसाळ्यामध्ये तब्बल 24 वेळा महाकाय लाटा उसळणार आहेत आणि या लाटांची उंची सुमारे 4.5 मीटर ते 4.5 मीटरपर्यंत असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनारे या ठिकाणी जाणं हे टाळलं पाहिजे असं आवाहन मुंबई पालिकेनं केलं आहे। पावसाळ्यामध्ये अरबी समुद्राला मोठी भरती असते, त्यामुळे समुद्रातील पाणी मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि अन्य चौपाट्यांवरती धडकत असतं। त्यामुळे पावसाळ्यामध्ये समुद्रकिनारी फिरणं हे धोकादायक असतं आणि यासाठी मुंबई पालिकेने सावध राहण्याचा इशारा दिला आहे। तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे, कारण 24 वेळा समुद्राला उधाण येणार आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या तारखा सुद्धा बघतोय, कधी कधी समुद्राला उधाण येणार आहे। 24 दिवस मुंबईमध्ये उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याची जर वेळ आपण बघितली, तारखा बघितल्या, तर आपल्या लक्षात येईल की 24 दिवस मुंबईमध्ये या उंच लाटांचं संकट असणार आहे।